नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार। एससीचे 4 महिन्यात निवडणूक घेण्याचे आदेश। ओबीसींना 2022 पूर्वीचेच आरक्षण। विकासाला विरोध करणाऱ्यांना फटके देऊ। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना नारायण राणेंचा इशारा। मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याला अटक। सरकारवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। आणि ओबीसींच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। दिनांक 15/3/2025 रोजी सिदोड शिवार तालुका जिल्हा बीड येथे 8 टायर्स किंमत 96,000 व 8 डिस्क किंमत 24,000 तसेच आणखी 7 टायर्स किंमत 14,000 असे एकूण 1,34,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला म्हणून दिनांक 17/3/2025 रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद झाला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि त्यांच्या टीमने आरोपीची गोपनीय माहिती काढून दिनांक 4/5/2025 रोजी आरोपी पापा उर्फ रामेश्वर राजेंद्र शिंदे याला इंद्रापेडी येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार रवी सुंदूर काळे राहणार जोगेश्वरी पारदीपेडी पारा तालुका वाशी जिल्हा धाराशिव व इतर साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली। गुन्ह्यातील 64,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशन बीड ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले असून इतर 4 आरोपींचा शोध चालू आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार महेश जोगदंड, राजू पठाण, तुषार गायकवाड, बाप्पासाहेब घोडके, गणेश मराठे सर्व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी मिळून केली। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या हल्ल्यामध्ये 28 सामान्य निष्पाप भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता। या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून धाराशिवच्या परांडा शहरातील भुईकोट किल्ल्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आजी माजी सैनिक व अर्धसैनिक बल संघटनेकडून विद्यार्थ्यांसह कॅन्डल मार्च काढण्यात आला। पहलगाम हल्ल्याचा निषेध असो, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला। यावेळी परांडा तालुक्यातील आजी माजी व अर्धसैनिक बल संघटनेचे अध्यक्ष सुभेदार संभाजी पाटील, उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण, सचिव अंगद सातपुते, संघटक परमेश्वर सोनवणे, कार्याध्यक्ष सुभाष अवसरे, कोषाध्यक्ष सुरेश कुंभार, विश्वनाथ रामगुडे, मारुती कांबळे, मारुती सातपुते, भालचंद्र क्षीरसागर, जयराम क्षीरसागर, श्रीकांत जगताप, आप्पासाहेब अवसरे, दादासाहेब अवसरे, मधुकर बिडवे, तानाजी गिरवले, यशवंत शिंदे, बापू रुपनवर, भौर कदम, भाऊसाहेब चव्हाण, पांडुरंग कोकणे, परांडा पोलीस ठाण्याचे पीआय सिरसट व पीआय राजकुमार पारेकर, कॉन्स्टेबल रमेश क्षीरसागर, साधू शेवाळे व सर्व पोलीस स्टाफ यांची उपस्थिती होती। गेवराई येथील मल्टी स्टेटमध्ये डिपॉझिट केलेले पैसे बुडाल्याच्या नैराश्यातून केज तालुक्यातील कोरेगाव येथील कृषी पदवीधारक तरुण सूरज शिवाजी तांदळे या तरुणाने विष प्राशन करून आपले जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडली। सूरज तांदळे याने 2021 मध्ये छत्रपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड गेवराई या मल्टीस्टेटमध्ये 1 लाख रुपये मुदत ठेव योजनेत गुंतवले होते। 1 वर्षानंतर त्याचे 1,08,250 रुपये मिळणार होते। त्याची मुदत संपल्यानंतर त्याने पैसे परत मिळवण्यासाठी अनेक वेळा गेवराई येथे चक्रा मारल्या, मात्र त्याच्या मागणीला मल्टीस्टेटच्या अधिकाऱ्यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही। आपले पैसे परत मिळणार नाहीत हे लक्षात आल्याने सूरज तांदळे हा प्रचंड मानसिक तणावात होता। त्यातूनच त्याने त्याच्या राहत्या घरी दिनांक 3 मे रोजी सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली। वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथे काल सायंकाळी अंगावर वीज कोसळून तरुण शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली। अभिमन्यू पांडुरंग नलभे वय 35 वर्षे असे मयत शेतकऱ्याचे नाव असून ते काल शेतात सायंकाळी काम करत असताना अचानक पाऊस सुरू झाला। पावसात वीज अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात पत्नी, 4 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे। कुटुंबातील कर्ता माणूस अचानक गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे। तर दुसऱ्या घटनेत सोमवारी सायंकाळी अंबाजोगाई तालुक्यातील देखील वादळी वाऱ्यासह गारपिटीचा जोरदार पाऊस झाला। यावेळी शहराजवळच असलेल्या मगरवाडी येथे वीज अंगावर कोसळून सचिन मधुकर मगर वय 38 वर्षे राहणार मगरवाडी या शेतकऱ्याचाही जागीच मृत्यू झाला।
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये नेकनूर येथील शिक्षक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली। नेकनूर येथील शिक्षक मुद्दसर अली हशमी वय 45 वर्षे हे काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सोलापूरहून नेकनूरकडे येत असताना चौसाळा नजीक चारचाकी गाडी क्रमांक MH23 BH 1837 या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे सदर कार ही बीड जिल्ह्यातील एका ट्रॅफिक पोलिसाचे खाजगी वाहन असल्याचे समोर आले आहे। अपघातानंतर संबंधित पोलीस अधिकारी मदत न करता घटनास्थळावरून निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे। स्थानिक नागरिकांनी तात्काळ नेकनूर पोलिसांना घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर येथील कुटीर रुग्णालयात पाठवून देण्यात आला। या अपघातामुळे नेकनूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पाटोदा येथील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी श्री सतीश तिडके यांची कन्या कुमारी समृद्धी तिडके हिने इयत्ता 12वी परीक्षेत 87.17% एवढे गुण मिळवून बीड शहरातील व्यंकटेश कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे। विशेष म्हणजे समृद्धीने कुठल्याही प्रकारचा कोचिंग क्लास न लावता केवळ ऑनलाईन अभ्यास करून हे यश मिळवले आहे। समृद्धीने इयत्ता 10वी मध्ये देखील 93% एवढे गुण मिळवले होते। कुमारी समृद्धी हिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद, तिचे आईवडील आणि नातेवाईक यांनी तिचे अभिनंदन करून तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। परभणी महानगरपालिका हद्दीत सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात झालेल्या बदलानंतर वादळी वाऱ्याच्या तडाख्याने कच्च्या घरांवरील पत्रे, दुकानदारांचे बोर्ड, रस्त्यावरील होर्डिंग्ज तसेच काही ठिकाणी झाडे सुद्धा उन्मळून कोसळली। या तडाख्याने संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित झाला। सायंकाळी रात्री उशिरापर्यंत बहुतांश भागाचा वीज पुरवठा पूर्णतः बंदच होता, तर दिवसभर कडाक्याचे ऊन होते, त्यामुळे कमालीची उष्णता देखील होती। रात्री उशिरापर्यंत उकाड्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते। दरम्यान प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांनी आज जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून जिल्ह्यात वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे, परभणी। श्री क्षेत्र चाकरवाडी येथे संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या 25व्या पुण्यस्मरणानिमित्त रौप्य महोत्सवी सोहळा दिनांक 7 ते 14 जून 2025 दरम्यान संपन्न होणार आहे। या सोहळ्याला लाखो भाविक भक्तांची उपस्थिती अपेक्षित असल्याने बीडसह जिल्ह्यातील सर्वच एसटी आगारातून चाकरवाडी येथे विशेष जादा बसेस सोडाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संजय तांदळे, संपादक नितेश उपाध्ये, नितीन जायभाये यांनी दिनांक 5 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड आणि एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक श्रीमती दुसाने मॅडम यांना एका निवेदनाद्वारे केले आहे। यावेळी चाकरवाडीसाठी जादा बसेस सोडल्या जातील अशी ग्वाही दुसाने मॅडम यांनी दिली असल्याचे समजते। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।